येस गाईज नमस्कार. तर हा आहे थर्ड प्रोजेक्ट आमचा. गेला प्रोजेक्ट तुम्ही बघितला असेल ठाण्याचा साईड 2 BHK प्रोजेक्ट होता. हा असं बघायला गेलो तर 3 BHK प्रोजेक्ट आहे. पण याच्यामध्ये विषय काय आहे की जे 1 BHK पकडा तुम्ही पॉजलाय, म्हणजे 1 बेडरूम आहे तो पॉजलाय, तर हे काय काम झालेलं आहे. बाकी 2 BHK प्लस हॉल प्लस किचन प्लस देवरूम असं तुम्हाला खूप मोठा एक लक्झरियस फ्लॅट बघायला भेटणार आहे. तो आपण सुरुवात करूया या व्हिडिओ. लेट्स गो. सुरुवात करूया आपण इथे स्टार्टिंग पासून. हा आहे एकदम असा पॅसेज एरिया आपण बोलू शकता, जिथून एंट्री मारू आपण या घरासाठी फर्स्ट फ्लोअर वरती. इथे लिफ्ट आहे, जर बघायला गेलो तर लेफ्टला लिफ्ट आहे आणि राईटला जर तुम्ही बघायला गेलो तर शिवरेट बनवलेला आहे. सिंपल मध्ये डिम्पल असं शिवरेट आहे. आणि त्यानंतर इथे पॅसेजची टाईल बघा तुम्ही, एकदम असा मोझेक टाईल्स टाईप असतात ना, तशा टाईप मध्ये ही टाईल्स आहे. पॅसेज एरियाची पहिल्यांदा पीयूपी बघूया. पीयूपी दाखवते पूर्ण प्रोफाईल लाईट आणि याच्यामध्ये मध्ये मध्ये स्पॉटलाईट दिलेले आहे. याचं जर बघायला गेलं तर इथे म्हणजे इथे प्लॅन्टेशन अजून प्रॉपरली झाली नाही. सो प्लॅन्टेशन एकदम प्रॉपर येईल आणि इथे लुक येईल आणि इथे नेम प्लेट येणार, असा काय विषय. त्यानंतर जाऊया या घराच्या मेन आकर्षणाकडे, म्हणजे एंट्रीच्या आकर्षणाकडे, जिथे तुम्ही बघू शकाल एक डिको मध्ये डोर केलेला आहे, जो डोर एकदम लक्झरियस फील देतोय. हँडल वगैरे तुम्ही बघू शकता आणि हा डोर म्हणजे वाटते की एंट्री एकदम लक्झरियस घरामध्ये एंट्री होणार आहे आपल्याला. सो जाऊया आतमध्ये. गाईस आपण आधी हॉल लास्टला ठेवूया सस्पेन्स मध्ये, कारण की हॉल एकदम लक्झरियस फील आहे. तो सस्पेन्स मध्ये राहिला तरच मजा येईल. तोबा तोबा थारा मूड खराब कर दिया. पहिला जाऊया आपण किचन मध्ये. किचन मध्ये किचन मध्ये जाऊया तर बघायला गेलं तर थोडासा इंग्लिश ग्रीन कलर जो असतो ना, तो ही थीम घेतलेली आहे. जर तुम्ही इथे हायलाइट वाली टाईल बघाल तर इथे पण ग्रीन कलर आहे, म्हणजे इंग्लिश ग्रीन जो कलर असतो प्रॉपर ग्रीन कलर नाही. आणि वरती बघा तुम्ही हा जो पूर्ण पोर्शन आहे आम्ही ग्लास मध्ये दिलेला आहे आणि वरती दिलेला आहे फ्लुटेड सनमाइक लावून पूर्ण व्हाईट कलर दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही कर्टन, इथे आम्ही रोमन कर्टन ठेवलेलं आहे आणि जेणेकरून ही डिझाईन सुद्धा आहे, ही कस्टमाइज डिझाईन आहे. असं काय इथे पण एक रोमन करता आणि इथे खूप मोठी तिथे हे आहे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि इकडे पूर्ण बाल्कनी एरिया आहे, जिथे काय ठेवायचं असेल सामान वगैरे तर ठेवू शकता. इथे आहे स्पीड, कारण ते इथला या साईडचा एरिया पण बघू शकता तुम्ही. प्रॉपर याच्यामध्ये रचलेलं आहे सामान, मस्त वाटते बघायला. म्हणजे इथे हा वर्क आम्ही केला, आम्हाला स्वतःला असं वाटतं की आम्ही नाही केलं आहे, म्हणजे एवढं भारी झालं आहे. इथे पूर्ण ड्रॉवर्स आहे, ड्रॉवर सेक्शन झालेलं आहे. इथे ओपन करून दाखवतो, प्रत्येक गोष्ट ओपन करत बसलो तर खूप मोठी व्हिडिओ येईल. थोडं दाखवतो काय काय. इथे मसाला वगैरे ठेवण्यासाठी आहे. आपल्या स्पून वगैरेचं सेक्शन असं दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे चिमणी दिलेली आहे पूर्णपणे. तिथे जर बघायला गेलं तर लसूण, बटाटे, कांदे असं पीयूपी म्हणजे थोडासा फॅन वगैरे लावायचा बाकी आहे, पण ते थोडंसं तुम्ही ऍडजस्टमेंट ठेवा. सो हा होता एक सुपर डुपर किचन. किचन कसं वाटलं? किचन खूप सुंदर आहे, मनासारखा झाला. यस गाईस, तर जाऊया आपण फर्स्ट मास्टर बेडरूम कडे, जिथे तुम्ही एंट्रीलाच बघू शकाल ते डायरेक्ट हिडन डोर्स दिलेले आहेत. तर इथे एंट्री हा आहे एक अप्रतिम मास्टर ब्लास्टर बेडरूम, म्हणजे खूप मोठा बेडरूम आणि खूप लक्झरियस बेडरूम तुम्हाला बघितल्या वाटत असेल. इथे साईड टेबल आहे, मी आता फटाफट टाकतो कारण की खूप मोठा एरिया आहे. इथे आपण वॉच लावलेले, जे वॉच तुम्ही लक्झरियस बघितले, तुम्हाला मध्ये मध्ये सिनेमॅटिक सुद्धा एन्जॉय करायला भेटेल, प्रॉपर डिटेल मध्ये बघायला भेटेल. इथे दिलेला आहे मिरर, म्हणजे मेकअप वगैरे ड्रेसिंग एकदम काम 25 दिसायला पाहिजे. आणि इथे शोपीसचा रॅक दिलेला आहे. ते थोडंसं एक वॉल अशी रिकामी होती तर म्हणून मी शोपीस साठी दिलेला आहे. त्यानंतर मागे दाखवतो, इथे सुद्धा एक असा प्रोफाईल शटर दिलेला आहे. त्याच्या आतमध्ये पण जर शोपीस ठेवू शकतो, पण सध्याला त्याच्यामध्ये कपडे दिसतात आणि स्लायडिंग डोर दिलेले आहेत. मेन बार पूर्णपणे स्लायडिंग डोर दिलेले आहेत, थोडं सामान आहे. आणि याच्यामध्ये पण इथे आपण ग्लास ड्रॉवर्स बसवलेले आहेत.
आणि खाली आम्ही ड्रॉवर दिलेले आहेत. मोस्टली काय असतो की वरती हे देतात स्टोरेज, पण आम्ही इथे खाली ड्रॉवर दिलेले आहेत आणि इथे स्लायडिंग ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे ऑपरेट करायला इझी पडेल. ते आम्ही वॉलपेपर दिलेला आहे. जो वॉलपेपरची प्रॉपर ही गोल्डन फिनिशिंग आहे ना, ती एक नंबर वाटते समोरून. कॅमेरामध्ये कशी दिसते मला माहित नाही, पण येस आता जाऊया याच्या बाथरूमकडे. बाथरूम एरिया तुम्ही बघू शकता, हाईड केलेला आहे डोर. डायरेक्ट इथे बाथरूम आहे, कुठे आहे काही समजणार नाही डोर कुठे आहे, पण जर ओपन केला इथे पुश पण आहे. बाथरूमचे निश वगैरे आहेत, थोडं सामान इग्नोर मारा, बट असं काही आहे बाथरूम. जिथे इथे पूर्ण शॉवर एरिया दिलेला आहे, म्हणून शॉवरची प्रक्रिया दाखवतो ती थांबते. आता काही शॉवर आहे, बॉडी स्प्रे पण आहे, म्हणजे आंघोळ करून फक्त वरतून पाणी नाही ना, साईडून बॉडी स्प्रे साठी इथून पण पाणी येतील. असं पूर्ण हा लक्झुरियस बाथरूम तुम्ही बोलू शकाल. आणि इथे बघा तुम्ही सिंक बघा, ते सिंकचा लुक बघा किती अप्रतिम दिसतंय. आणि हा एक ड्रॉवर दिलेला आहे पूर्ण, इथे सामान आपल्याला ठेवता येईल, ठीक आहे. आणि इथे एक छोटीशी मिरर दिलेली आहे बाथरूम मध्ये. कर्टेन सुद्धा बघू शकता तुम्ही. कर्टेनचे जे रॉड्स वगैरे आहेत ते पूर्ण हाईड केले आहेत. स्लायडिंगचे पॅनलिंग असते ती हाईड केलेली आहे, म्हणजे हाईट सध्याचा ट्रेंड असतोय की हाईट झालेली पाहिजे, तसा प्रत्येकाचा असतो की हाईट झाली पाहिजे. आणि असं काही आहे. कर्टनची डिझाईन तुम्ही बघू शकता. बाल्कनी दाखव. बाल्कनी सुद्धा जर बघायला गेलो तर खूप मोठी आहे. इथे संध्याकाळी बसून निवांतपणे चिल करू शकतो वातावरण असं आहे. आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं की जे आपण डेली यूज असे कपडे घालतो, आपण लटकवतो बघा, ते इथे हाईड करण्यासाठी आम्ही असं काही एरिया बनवला, म्हणजे इथे कपडे लटकवू शकतो तुम्ही डेली यूज केलेले. असा विषय म्हणजे समजणारच नाही की इथे हाईटचं सेक्शन आहे, असं काही केलेला आहे प्रकार. जसं आम्हाला घर पाहिजे तसंच बनवलं तुम्ही लोकांनी, आणि इंटेरियर खूप छान बनवलं तुम्ही. तर आपण आलेले सेकंड मास्टर बेडरूम, चाइल्ड बेडरूम कडे. आणि जो बेडरूम मी नाही दाखवणार, जो बेडरूम दाखवणार बाबू इकडे, आमचा बाबू दाखवणार आहे. बाबूचा बेडरूम आहे, बाबू दाखव, तूच दाखव. हे काय सांग, हे काय भाऊ तू जाम टाइमपास करते भाऊ, तू माझ्याबरोबर थांब. हा वॉर्डरोब आहे, जो वॉर्डरोब एकदम सिंपल मध्ये केलेला आहे. एकच कलर दिलेला आहे फक्त, याच्यामध्ये मध्ये फ्लुटेड टाकलेली आहे. तिथे हा आहे टीव्ही पॅनल, म्हणजे यामध्ये आपल्याला मिरर सुद्धा दिलेला आहे. आणि त्याच्या मिररच्या मागेच याच्यामध्ये आपण काही सामान वगैरे ठेवायचं असेल, जे वस्तू आहेत त्या ठेवू शकतो. पावडर, तेल असा काही विषय. आणि वरती वॉच सुद्धा लावलेला आहे. आणि त्यानंतर इथे बघायला गेलं तर स्टोरेज आहे. इथे मला हात नाही पोहोचत आहे, पण इथे स्टोरेज दिलेला. आता ओपनच्या ओपन झाला, त्याला बंद करायला स्टूल लागेल, पण ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया आता इथला एरिया, म्हणजे हा बेड. त्यानंतर बेडच्या मागे जो एरिया दिलेला आहे, इथे वॉलपेपर लावलेला आहे. आणि हा एरिया एकदम जबरदस्त वाटतंय. बेडरूमचा जो वॉलपेपरने लुक दिलाय ना, एकदम कडकडीत दिलेला. आणि डायरेक्ट शीट लावलेली आहे, एक रेडीमेड शीट आहे ती लावलेली आहे. असं काय म्हणजे त्या शीट नुसार आम्ही हा पूर्ण बेडरूमचा थीम आहे ती मॅच केली त्या कलरनुसार. आणि हा कर्टेन सुद्धा बघा, कर्टेनचा पॅटर्न बघा, पूर्ण असा वेव्ह वाला पॅटर्न दिलेला आहे. आणि याच्या बाहेर सुद्धा बाल्कनी आहे. इथे सुद्धा एक हिडन डोर आहे, ज्याच्या मागे आहे बाथरूम. या बाथरूमची जर कलर थीम बघायला गेलो तर असा मोरपिसी कलर आपण बोलू शकाल याला. अशी काय आहे बाथरूमची थीम. इथे निश दिलेला आहे, ज्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो. असं काय बाथरूम एरिया आहे, इथे गिझर आहे, आणि येस इथे शॉवर एरिया आहे. असं काही आहे. हा एक छोटासा बाथरूम, म्हणजे अप्रतिम बाथरूम मास्टर बेडरूमचा. बाबू बेडरूम कसा वाटला तुझं, सांग. चांगला आहे. सांग ना, काहीतरी बोल ना, तुला बोलायचं होतं ना. बेडरूम खूप चांगला बनवला आहे. हा, बेडरूम खूप चांगला बनवला आहे. थँक्यू. आता जाऊया दुसरीकडे. येस गाईस, तर दोन्ही बेडरूम झाले. दोन्ही बेडरूमची आपण एंट्री दाखवलं पहिलं तर. पूर्णपणे हाईट इथे कोणाला वाटणार पण नाही की इथे बेडरूमची एंट्री. हा फर्स्ट बेडरूम होता, त्यानंतर हा सेकंड बेडरूम होता. असा काय होता.
आणि आता जाऊया या प्रोजेक्टच्या एका मेन पॉइंटकडे, हॉलकडे, म्हणजे लिव्हिंग रूमकडे, जे तुम्ही बघू शकाल. इथे सिटिंग एरिया पहिले तुम्हाला दाखवतो. असा काय हा सिटिंग एरिया, ज्यामध्ये तुम्ही बघू शकाल एकदम लक्झरियस सोफा पण असं कर्विंग, आणि मागे तुम्ही बघू शकाल डिकोची डिझाईन पूर्णपणे डिको केलेलं आहे. आणि त्याच्यावरती पूर्णपणे पॉलिशिंग, पेंटिंग खूप 2-3 केला त्याच्यावरती प्रक्रिया केलेली आहे. सोफाची तुम्ही कापड बघा किती एकदम स्मूथ आणि लक्झरियस वाटते. त्यानंतर इथलं एरिया बघून एसीची पॅनलिंग दिलेली आहे, आणि त्यानंतर पूर्ण मिररमध्ये आम्ही काम केलेलं आहे. जेवढा मिरर आहे थोडासा एरिया मोठा आहे. आणि आम्हाला अत्यंत सर्व आमच्या कुटुंबाला आवडलेली अशी कलाकृती आहे. सुंदर आहे आणि मुळात म्हणजे लक्ष देऊन काम केले का, तर त्यांचे मनापासून आभार. आता जाऊया डायनिंग. हा एक डायनिंग एरिया. ते बसलो ना एकदम असं लक्झरियस डायनिंग वाटत असेल तुम्हाला व्ह्यू मध्ये. असा एकदम बास्टचा सेटिंग आहे इथे. असं वॉलपेपर सिम्पल लुक दिलेला आहे इथला या साईडच्या वॉलला. त्यानंतर या साईडच्या वॉलमध्ये इथे तुम्ही बघू शकता बार युनिट आहे. ज्या बार युनिट मध्ये सध्याला एकच बॉटल आहे, अजूनपर्यंत जमा नाही झालेल्या त्या बॉटल. हे सुद्धा दिलेले कर्टन, इथे पण रोमन कर्टन दिले. जे रोमन कर्टन आपण सगळ्यात 2 याच्यात दिलेले आहेत, म्हणजे 2 पार्ट मध्ये. इथे तुम्ही बघू शकाल पूर्ण वॉल पॅनिंग आहे, जिथे एकदम हिडन डोर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला हिडन डोर हा आहे. येस, इथे आहे हिडन डोर. त्यामध्ये पूर्ण स्टोरेजचा एरिया आहे, म्हणजे हा डक एरिया तुम्ही बोलू शकता, जिथे आपण काय पण स्टोरेज ठेवू शकतो. तर इथे दाखवतो तुम्हाला बाथरूम, हिडन बाथरूम. तिथे आम्हाला शोधायचे म्हणते होतं. इथे बाथरूम, असं काय बाथरूम आहे. कॉमन बाथरूम बघू शकाल तुम्ही. आणि कॉमन बाथरूमची जे टाईल्स आहेत, हे टाईल्सच खूप अप्रतिम लावलेले, म्हणजे टाईल्सची चॉईसच खूप अप्रतिम होती. असं काही छोटासा बाथरूम ज्यामध्ये आपला इंडियन आणि इथे नीट दिलेले आहे. असा हा एरिया, इथे छोटासा शॉवर पॉइंट दिलेला आहे. कल्पिताचा रामराम. आता आपण बाबाला विचारूया कसं वाटलं घर. बाबा चांगलं वाटलं. येस, आता जाऊया आपण मेन टीव्ही युनिट कडे. हा आहे टीव्ही युनिट, एक अप्रतिम टीव्ही युनिट, खूप मोठा. आणि तुम्ही बघू शकाल माझे हात, आणि त्याच्यानंतर एरिया बघा किती मोठा आहे. इथे तर बघायला म्हणजे इथे आपण ना बुकमॅच टाईल्स जे असतात ना ते लावलेले. हे टाईल्स आहे, इथे सनमाईक नाही, हे टाईल्स लावले प्रॉपर. ज्याचे बुकमॅच आहेत, जो मी जॉईन केला टाईल्स पिक्चर आहे तो मॅच होतो असा विषय. आणि इथे खूप ह्यूज अशी टीव्ही आहे. इथे तुम्ही शोपीससाठी बघू शकता, शोपीससाठी पूर्ण एरिया दिलेला आहे. आणि आम्ही हा पूर्ण खाली टचच ठेवलेला आहे. हा जो ग्राउंडचा एरिया तो पूर्ण टचच दिलेला आहे, त्याला वरती नाही घेतला. बिकॉज टीव्ही तेवढी मोठी येणार होती, म्हणजे टीव्ही वरती गेलेली असं आहे. आणि येस, इथे छोटासा एक असा शोपीस लावलेला आहे, जो वॉल हँगिंग वाला शोपीस आहे असं लावलेला आहे. हा मेन डोर जो होता तो बाहेरून असा दिसत होता, आणि ज्याला आपण आतमधून असं केलेलं आहे, असं प्रॉपर झालेलं आहे. लांबून जर बघायला गेलो तर असं काय दिसतो पूर्ण बंद झाल्यावरती याचं लुक. खूप चांगला बनवला आहे, खूप छान बनवला आहे, आमच्या आवडीचा बनवला आहे. इंटिरियर खूप चांगली आहे. त्यानंतर आता आपण जाऊया देवार रूम कडे. जो देवार रूम सुद्धा अप्रतिम आहे, ज्याची रील ऑलरेडी पडलेली आणि ऑलरेडी रील व्हायरल सुद्धा गेलेली आहे. सो ये आतमध्ये. हा आहे देव रूम. म्हणजे तुम्ही बघाल तर इथून वॉलपेपर लावलं गेला, आम्ही कंटिन्यू एल शेप मध्ये वॉलपेपर लावलेला आहे. म्हणजे इथून जर एंट्री केली एक नंबर वाटते. आणि हे वॉलपेपर तुम्हाला बोलतो की ते गोल्डन टेक्स्चर वाले असे वॉलपेपर्स आहेत. त्यानंतर इथे बघा गेलं इथे पूर्ण असे मूर्ती वगैरे ठेवता येतील असं आहे. आणि येस ऑलवेज जे देतात इथे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी एरिया आहे. आणि ते आपण काय म्हणतात ॲक्रेलिक शीटचे जे कटिंग्स करून ते इथे लावलेले. तो असं काय. आणि प्रॉपर हे लावण्याचं काम मी, कल्पेश आणि आमच्याबरोबर एक काढा गेलो होता. हे आम्ही स्वतःच्या हाताने लावलेला असा विषय. आणि हा कर्टन रोमन कर्टन, ज्याच्यामध्ये एक खासियत तुम्हाला सांगतो. हे असं केलं तर सकाळचा जो उजेड आहे तो बाहेरून आतमध्ये येईल, आणि असं केलं तर हाईड होईल, म्हणजे जो उजेड आहे तो जाईल. आणि याची सिलिंग बघा, सिंपल मध्ये डिम्पल सिलिंग आहे.
कसं काम आवडलं. हा 3 BHK आहे आणि लक्झरीज पूर्ण लक्झरीज आहे. आणि तुम्हाला कसं आवडलं ते सांगा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की. 3 BHK आपण 1 बेडरूम होल्डवर ठेवली आहे. आता पण 2 बेडरूम झाले. त्यांचं कसं इंटेरियर तुम्हाला आवडेल नक्की सांगा. कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि याच्या आधीची पण ठाण्यावाली व्हिडिओ पण तुम्ही जर बघितली नसेल ती पण जाऊन बघा. आणि पूर्ण डिटेल्स म्हणजे आर्क इंटेरियरचा मोबाईल नंबर वगैरे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल तुम्हाला आणि इथे सुद्धा दिसेल. सो बाय. चला ओके.